हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हर्षल कन्हैया ब्लॉग्स. आता मी चाललो आहे कल्पेचा मोबाईल घ्यायला. कसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की कल्पेचा मोबाईल खराब झालेला. तर मी माझा मित्र सुशील याचा मित्र मोबाईल रिपेअर करतो. ॲक्च्युली जी शॉप आहे त्याच्याकडे आता मोबाईल द्यायला आहे कल्पेशचा. त्याचा मोबाईलचा इश्यू झाला, बट रिपेअरिंगला 3-4 दिवस लागले. त्यानंतर आता त्याचा मोबाईल आला. फायनली मुंबईला गेलेला काल आणि आज आला. आता मी मोबाईल घेऊन येतो कल्पेशचा, तुम्हाला सगळं दाखवतो. आणि तो मी कोणाकडे मोबाईल दिलेला रिपेअर करायला कल्पेशचा, तो एअरपोर्ट पण रिपेअर करतो. आता माझ्याकडे 3-4 एअरपोर्ट आहे. मी घेऊन जातो, दाखवतो आणि सांगतो बाबा की हा इश्यू आहे एअरपोर्टमध्ये, व्हर्ट इट आहे का नाही युजफुल, की रिपेअर केल्यानंतर चालणार नाही चालणार. मग आता फायनली आपण जाऊया. काहीच आहे बघा, माझ्याकडे हा एक एअरपोर्ट आहे बघा. हा तर जरा वर्किंगमध्ये पण दिसतोय. हे बघा, लाईट आली. याचा इश्यू काय बघूया. हा पण वर्किंगमध्येच आहे आणि हा पण एक वर्किंगमध्येच आहे आपण. बट त्यांचा इश्यू काय की आवाज नाही आहेत, खूप स्लो आवाज येतो. काय ती चार्जिंग नाही होत. हे सगळं त्याला दाखवूया आणि कल्पेचा मोबाईल पण घेऊन घेऊया. गायचा फायनली म्हणजे शॉपवर आलो आहे. सगळे एअरपोर्ट दाखवले त्याला. आता तो जरा बघतोय, एअरपोर्टबद्दल चेक करतोय आणि सांगतोय. मोबाईलचं अजून आहे, रिपेअर होते बहुतेक. अजून तर गेला ना मोबाईल, बहुतेक काम चालू आहे मोबाईलवर पण. आता कामून आलं पण असतं, कारण की आता जस्ट कस्टमर गेलेले बाकीचे. बघा गायच्याने पूर्ण एअरपोर्टला ओपन करून टाकले. आता हे क्लीन करून देणार का चेक करून देणार ते त्यालाच माहिती. ऐसे फाइनली घेतले साफ करायला. आप साफ करके दे रहे हो ना? एयरपोर्ट नहीं, कान की गंदगी. एयरपोर्ट नहीं भाई, कान की गंदगी साफ हो रही है. काय तुम्हाला मोबाईल सर्व्हिस करायचा असतं काय पण इथंच या. मी इथंच आलेलो तेव्हा सुशीलने सांगितलेलं मला शॉप. सुशील दादा आपले. हां, सुशील गॅरेज भाई. हो गया मोबाईल का? हो गया मोबाईल का? पैक कर दो. पैक कर रहा है? अच्छा. गाइस फाइनली मोबाइल झालेला है कल्पेशचा. अब इसको कितने आवर्स के बाद ओपन करने का? ये सब 2 घंटे के बाद ना, सब बड़े अभी चालू रहेगा, चालू होगा. चालू है ना. अंदर का भी कर दो. अरे मालिक आपने बोल दिया, हमने कर दिया. बस पगार मत काटना, बस इतना ध्यान दो भाई. माझे काम करून टाक ना. ये ना भाव कर. प्लीज के तुम्हारे नाही आता मी कल्पेशचा पुन्हा मोबाईल चेक करतो. चेक करायची काय गरज तर नाही, कारण की आपलाच माणूस आहे. बट कल्पेश बोलला की चेक करायला, त्यामुळे मी चेक करून मी तुम्हाला सांगतो. भाई कोणाला आपण मोबाईल सर्व्हिस करायचं असेल तिच्याकडे या, बेस्ट आहे भाई. पूर्ण दादाचं नाव घ्या. काय परत बोल. दादाचं नाव घ्या, स्पेशल डिस्काउंट. अरे भाई साहब. गाइस आता मी कल्पेशचा मोबाईल पूर्ण चेक केला. त्यानंतर माहिती पडले की थोडासा परत इश्यू आला त्या फोनमध्ये. इश्यू आल्यानंतर तिला दाखवलं थोडे पैसा नाही दे रहा हूं. मोबाईल आता रिपेअर करतायचा फोन. सिम कार्डच्याच टाकले होते, म्हणजे ऑलमोस्ट थोडाफारच काम राहिलं त्या फायनल होणं काम. त्यानंतर फायनली मी कल्पेशचा फोन घेऊन आलो घरी. कल्पेशला मी सांगितलं, इन्फॉर्म केलं, कॉल करू मी त्याला. आता तो घरी आल्यानंतरच ओपन करणार. नॅचरल ते रबड लावलं आहे, हे 2 तासानंतर ओपन करायचं असतं. असलं रबड बघून असं वाटतं की कोणतरी काला जादू केलं आहे ह्या फोनवर. आता कल्पेश आल्यानंतरच आपण ओपन करूया फोनला. गाईस आता फायनली कल्पेश आलेला आहे आणि कल्पेशचा फोन आपण देऊया. हा फोन बघून तर मला लिटरली परत बोलू ना, तर असं वाटतं की कोणीतरी हे केलं आहे, जादू तोडा केला आहे. हे या साहेब, तुमचा फोन. काय आयफोन 16 गिफ्ट करतोय का मला? नको एवढा पण माग. काय कसं वाटतंय एवढ्या दिवसानंतर फोन आल्यानंतर? माझ्याकडे ऑलरेडी हा फोन होता, मी वापरायचो घरच्यांच्या. आता बघू
मेन चालू व्हायचा ना त्याचा प्रॉब्लेम होता, पण आता चालू तर होतोय. तर 2-3 सेटअप तर आहे चांगले. थोडा साफ याच्या काय आलं सीन? ते सगळं क्लीन ब्लिंग सगळं करून दिलेलं भाई. हे तुला क्लीन दिसतंय? अरे इथं मी थोलेलं रे कल्पेश आल्यानंतर. अच्छा. साप एवढं थोडं याचं तर काय सीन आहे ते इतकं? ते मी सांगितलं ना इकडलं हे तुझे हे बटन आहे ना हम्म, हे पण खराब झालेलं. हम्म, त्याने चेक केलं ना तर आपण नाही सांगितलेलं त्याला, हम्म. म्हणजे त्यांनी त्याच्या हिशोबाने चांगलंच करून दिलं आपल्याला. म्हणजे बटन होतं ना ते खूप जाम झालेलं. पण बॉडीचं काय ना काय करावं लागेल. नाही तो मी सांगतो त्याला कॉल करून, तो बोलेन. नाही तर आपण असं दुसरी बॉडी मागून घेऊया. नाही, कारण की असं चांगलं दिसत नाही ना ते. हां बट ठीक आहे. ते बोललेला की हे रब्बड आहे ना 2 तासांनी काढायचे. आणि आज झालं ना 2 तास. 2 तास नाही जास्त तास झाले. काढून दाख. अनबॉक्सिंग अनबॉक्स. किती दिवसानंतर फोन भेटला? पूर्ण वीकेंड फोन नव्हता माझ्याकडे. वीकेंड ना? 4 दिवस नाही जास्त. नाही ना वीकेंड नाही. वीकेंड नाही. weekend ना. आपण मूवी बघायला वीकेंड नाही परवा दिवशी तर आपण गेलेलो मूवी बघायला. हा, मग तेव्हा पण नव्हता. तेव्हा पण नव्हता. याच्या आधी पण नव्हता. आणि याच्या आधी पण नव्हता. 2, 3 आजचा 5वा दिवस आहे. म्हणजे 4 दिवस लागले. मला बघायचे हर्षल कसं ब्लॉग करतो बघा असं. हे बघा गाईस, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतःला बघा. ठीक आहे, बघा 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 बघा. हा. बाकी फोन तर चांगला आहे, पण मध्ये मध्ये प्रॉब्लेम देतो. पण त्याचा मतलब इतका रिलायबल नाही आहे बघितलं तर. अगर कोणी प्लॅन करत असेल इन्फिनिक्स नोट 12 प्रो, तर अगर तुम्हाला असं घ्यायचे आहे ते घ्या. असं लो बजेट वगैरे असेल. आपल्याला कितीला पडलेला? नाही 20च्या अराउंड पडलेला. जुना आहे थोडा, आता अजून कमी प्राईस झाली असेल याची. पण अगर तुम्हाला असं रिलायबल फोन पाहिजे की बाबा एक वेळा घेतला तर मग आता खर्च नाही, शॉमी वगैरे जसे असतात MIचे, तर तसा नाही बोलू शकत त्याला. याला मध्ये मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात. अपडेट आला तर मग हा हे येऊन जातो. बट तुला आता तुझी इंस्टाग्रामची ID सगळं माहिती आहे का? झालं ना. दाखव. लॉकडाऊन. मला ईमेल पाठवेल तुझी ऑडियन्स. माझे ईमेल हे ईमेल लिक झाला गाईस. करा स्पॅम करा. तर मी आता बोललेलो ना की इन्फिनिक्स इतका पण रिलायबल ऑप्शन नसतो. कारण की बघा आता मला माझ्या व्हॉट्सअप डाउनलोड करायचा होता. फोन फॉरवर्ड झाला तर मी फक्त प्ले स्टोर हे केला, सर्च केला. बघा ओपन होत नाही. बघा मी काय करत ना सीधं तुम्हाला परत करून दाखवतो. बघा पाहिलं तर ऑल क्लिअर. फोन बंद, फोन चालू. ठीक आहे. सर्च इथे सर्च बारमध्ये करतो प्ले स्टोर. वा, आता मी कसं करून डाउनलोड माझा व्हॉट्सअप. आता मला थोडा वेळ थांबावं लागेल. याचं झाल्यानंतर मला चालणार नाही तर मला क्रोमवरून करावं लागेल आता असं. त्यामुळे इतका बोलतो की इतका रिलायबल ऑप्शन नाही इन्फिनिक्स. अगर बट तू काय यूज करतोय? मला भेटलाय, मी घेतला नाही फोन. ठीक आहे. ॲव्हरेज इंडियन फॅमिलीमध्ये पप्पाच्या मम्मीच्या नंतर भाऊच्या नंतर छोटा भाऊ असे फोन येतात. हा असा आला माझ्याकडे. तर मी असं मला आवडत नाही. मला ज्या दिवशी बोलले काढायचं तर मी त्या दिवशी काढेल असं. मला कॅमेरा तर चांगला आहे. बट कॅमेरा चांगला आहे, इतकं चांगलं आहे. कॅमेरा वगैरे बघितला ना याच्यात हे पण आहे. कुठे गेला टॉर्च? हा, सेल्फी टॉर्च पण भेटते याच्यात. मतलब जे तुम्ही व्लॉगच्या क्वालिटीच्यात बघतात त्याच्यात बेटर होईल. मध्ये मध्ये तुम्हाला क्वालिटी इंक्रीज पण झाली असेल, याच्यामुळेच इंक्रीज झाली होती असं आहे. अशा गोष्टी माझा फोन बोलते की मी तू कशाला मला एक्सपोज करतोय. मी स्वतःहून एक्सपोज होतो. तर तो नी परत त्याचं काम ज्याच्यामुळे तो जास्त चांगल्या माणसाकडे पाठवलं मी रिपेअर करायला. त्याने चांगल्यापैकी केलं. पण आपला मित्र होता, नाव काय त्याचं, दर्शन. नाही रुद्राक्ष वगैरे नाव त्याचं. चांगला माणूस आहे. त्यांनी रिपेअर केलं, त्याचं बेस्ट केलं. पण आता फोनलाच व्हायचं नाही बघा. आता तिथेच लॅग झाला तो. कुठे? तिथेच. आता मी करू काय, फेकू पण नाही शकत. मी तर घेतला नाही, पप्पांनी घेऊन दिला. तर बघा तिकडे लोड होतोय. आता याच्या पुढे काय ऑप्शन आहे हे तू सांग. मी तुझा ब्लॉग बनव. तुझा कोण ब्लॉग न बनवत ना, तू सांग. अरे भाई मी बोलू तर ऍक्च्युली मध्ये चालू झाला. माझा वेळ लागला पण आपण एक्सपोज झालो यार आता. अरे आपण एक्सपोज नाही हे बघ बघ आता तुमच्या समोर ऑन झालेला. तुमच्या समोर ऑन दाब, बटन दाब. अरे बघ आपला ॲप झाला. बंद कर ना.
चल बघा हा प्रॉब्लेम बोलणं होता, आता परत बंद होतोय. आता बघा आता चालू पण होत नाही. आता मी क्लिक करतो इतकं चांगले फिट बघा वा चालू पण होत नाही. मला फक्त स्क्रोल अप करायचं आहे. मी बघा बटन इथे हा. बघा आता मी ब्लाइंड स्पॉट पण काहीच कव्हर करतोय. बघा खाली ठेवला, तुम्हाला वाटत असेल मी हातात काय करतोय. बघा मी आता फक्त त्याला वरती करेल, बंद करू काय नाही. आता मला आता याच्यात- परत चालू झाला. हा वर चालू आहे. मी वरती करेल. बाईच्या अंगामध्ये काय घुसलंय का? कंज्युरिंग घुसली बाई, कंज्युरिंग घुसली. बघा, चालू झाला. स्क्रोल अप कर, बंद. आता Conjuring मला- घुसली बाई तिच्या अंगात. मला असाइनमेंट करायची आता कसं करू. माझ्या लॅपटॉपमध्ये आहे व्हॉट्सअप डाउनलोड करावं लागेल मला आता. काय नशीब काहीतरी बॅकअप आहे. याच्यात पण करून ठेवलं पण आता काय बोलू, राहू दे.